नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण 1 वाटी साबुदाणा मिक्सरमध्ये चांगला बारीक असा ग्राइंड करून घेऊ. इथे साबुदाणा चांगला बारीक असा ग्राइंड करून झालेला आहे. आपण आता पुढची तयारी करू. इथे मी 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आपल्याला हे बटाटे स्मॅशरने चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही किसून घेतले तरीही चालेल. यात आपण आता 1 चमचा आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ॲड करू. त्यानंतर थोडासा भाजलेला दाण्याचा कूट. इथे मी जाडसर कूट करून घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. आपण 1 वाटी साबुदाणा ग्राइंड केला होता, त्यातला अर्धा वाटी साबुदाण्याचं पीठ यात ॲड करते. नंतर आपण गरज पडेल तसं हे पीठ ॲड करू. हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर उपवासाला जिरा आणि कोथिंबीर खात असाल तर यात नक्कीच ॲड करा. आमच्याकडे उपवासाला जिरा आणि कोथिंबीर खात नाही. यात आपण उरलेलं पीठही ॲड करू. पीठ ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छान गोळा तयार करायचा आहे या पिठाचा आपल्याला. इथे आपण 1 वाटी साबुदाण्याचं पीठ वापरलं होतं. जर बटाटा चिकट असेल तर तुम्ही अजून जास्त साबुदाण्याचं पीठ वापरू शकता. इथे हा पिठाचा गोळा व्यवस्थित असा भिजवून झालेला आहे. आता आपण हा पिठाचा गोळा पोळपाटावर छान जाडसर असा थापून घेणार आहोत. पण त्या अगोदर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, ते पीठ थोडंही पोळपाटाला चिकटणार नाही. हाताने थापून घ्यायचं आहे किंवा लाटण्याने लाटून घेतलं तरीही चालेल. हे पीठ थापत असताना थोडेसे क्रॅक जातात बाजूने, ते छान हाताने असे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप बारीक असं नाही थापायचं आहे, थोडं जाडसरच थापून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती छान जाडसर असा मी थापून घेतलेला आहे आणि तेल लावल्यामुळे पोळपाटापासून पण किती पटकन मोकळं होतं आहे. आपण आता याला पिझ्झा शेपमध्ये कट करून घेऊ. इथे मी कट करण्याअगोदर सुरीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे पीठ चिकटणार नाही आणि कट छान होतील. तुम्ही पाहू शकता किती छान असा हा ट्रायंगल शेप तयार झालेला आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊ. तेल चांगलं तापलं की एक एक करून त्यात ट्रायंगल ॲड करायचे आहेत. हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे ट्रायंगल तेलात चांगले तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे ट्रायंगल शॅलो फ्राय करू शकतात. तेलात टाकल्या लगेच हे ट्रायंगल उलटवायचे नाही आहे, साधारण अर्ध्या मिनिटानंतर उलटवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान गोल्डन क्रिस्पी असा रंग आलेला आहे ह्या ट्रायंगलला. तुम्हाला तनिष्का रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतीलच, तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साधारण 2 ते 2.5 मिनटं मी हे ट्रायंगल तेलात चांगले तळून घेतलेले आहेत. आपण आता हे ट्रायंगल तेलातनं बाहेर काढून घेऊ. खूपच छान असा क्रिस्पीनेस आलेला आहे ट्रायंगलला. याच पद्धतीने उरलेले ट्रायंगलही तळून घेऊ. इथे आपले मस्त असे उपवासाचे बटाटा ट्रायंगल्स तळून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान क्रिस्पी असे हे ट्रायंगल तयार झालेले आहेत. यासोबत खाण्यासाठी दही आणि तळलेली हिरवी मिरची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.